आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील पुळकोटी येथे ओढ्याच्या पात्रात बेकायदेशीररित्या वाळू आणि माती उपसा करून नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली। ओढ्यात अतिक्रमण करून नवीन विहिरीचे खोदकाम करण्यात आले असून त्यातील दगड, माती आणि कचरा थेट ओढ्याच्या पात्रात टाकण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणी पांडुरंग विठोबा पिंजारी आणि शंकर विठोबा पिंजारी राहणार पुळकोटी तालुका मान यांनी उपविभागीय अधिकारी मान खटाव, अतिरिक्त तहसीलदार म्हसवड आणि म्हसवड पोलीस स्टेशन येथे लेखी अर्ज सादर करून चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली। अर्जात नमूद केल्यानुसार मौजे पुळकोटी येथील गट नंबर 677, 678, 2 आणि 679 परिसरात संबंधितांकडून ओढ्याच्या पात्रातील वाळू आणि मातीचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात येत आहे। तसंच विहिरीच्या खोदकामातील दगड आणि माती, कचरा ओढ्यात टाकल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडथळला गेला। पावसाळ्यामध्ये शेतजमिनीचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याच ओढ्यात पंचायत समितीमार्फत ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल आणि हापसा उभारण्यात आलाय। मात्र हापशाकडे जाणारा मार्ग दगड आणि माती टाकून अडवण्यात आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचंही अर्जात म्हटलंय। तक्रारदारांनी संबंधितांना याबाबत जाब विचारला असता दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। ओढा वाचवा, नैसर्गिक संपत्तीची लूट थांबवा। पुळकोटी परिसरातील ओढ्याच्या पात्रात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे। पुळकोटी येथे ओढ्याच्या पात्रात बेकायदेशीर उत्खनन करून नैसर्गिक प्रवाह रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। ओढ्यात अतिक्रमण करून नवीन विहिरीचे खोदकाम करण्यात आले असून त्यातील दगड, माती आणि कचरा थेट ओढ्यात टाकण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्याचा फटका शेतजमिनींना बसत असल्याचं समोर आले आहे। या प्रकरणी पांडुरंग विठोबा पिंजारी आणि शंकर विठोबा पिंजारी यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। तक्रारीनुसार ओढ्यालगतच्या गट क्रमांक 677, 678, 2 आणि 679 परिसरात कथितरित्या वाळू आणि मातीचा मोठ्या प्रमाणावर उपसा करण्यात आला। तसेच पंचायत समिती मार्फत नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या हापशाकडे जाणारा रस्ताही दगड, माती टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। इथं वाळू उपसा झालेला आहे। महत्वाचं इथं प्यायला पाण्याला माणसं येतात आणि इथं उद्या जर भविष्यात पाऊस पडला आणि जर पाणी साठलं तर इथं लहान मुलं पाण्यासाठी येतात। इथं एखाद्याचं जर पाण्यात चुकून गेला तर अपघात होण्याची शक्यता आहे। आणि इथं सगळं वाड्यात विहिरी आलेली आहे, त्याचा कचरा वाड्यात आलेला आहे। तर विहिरी काढल्याच्या ओढा पात्र पूर्ण बंद केलेला आहे आणि वाळू उपसा पूर्ण केलेला आहे। जवळजवळ एक 500 ब्रासचा उपसा केलेला आहे। 500 ब्रासचा उपसा करून सुद्धा ती मालकं कुठल्या ऐकायच्या मनस्थितीत नाही। ती आम्ही पुळकोटी गावचं असून आमची जमीन आहे म्हसवड हद्दीत, इकडं आहे पुळकोटी हद्द आणि त्यातून आमच्या जमिनीला समजा धोका आहे। आमची जमीन वाहून जाण्याचा प्रक्रिया आहे। बांध वाहून गेलेला आहे, पात्र पूर्ण अडवलेलं आहे व ओढ्याचं, तर तेवढे लक्ष द्या कारण आमची घरं पण तिथे आहेत आणि माती वाहून चाललेली आहे आमच्या जमिनींची। आणि त्या बाजूला वळलेलं आणि ह्या बाजूनी सध्या विहिरी केलेल्या आहेत त्यांनी, जरा लक्ष द्या। आणि कसं आहे माहिती आहे का, कोणी कोणाला त्रास देऊ नका ना, आपापलं साथ समजून घ्या ना। आता आमचा प्रमुख माणूस पांडुरंग पिंजारी त्यांना सांगतोय तरी ते ऐकत नाही आहेत। त्यांना पूर्वीचं सगळं माहीत असं आहे ना, कुठे ओढ्याचं हे म्हणजे जागा कुठून पाणी जाणार किंवा जमिनी कोणाच्या कशा, ते सगळं त्यांना माहिती आहे। मग कशासाठी तुम्ही आडमुठपणा करताय ना, समजून घ्या ना सगळं। भांडण नको, एकमेकाच्या अंगावरती येऊ नका, सगळं समजून घ्या। आणि ओढा अडवू नका, ओढा सगळे रेती काढून ओढ्याचं सगळ्या जमिनी करायला लागल्या ते लोक। आणि आमची पिंजारीची माणसं गप्प आहेत का, तर भांडण नको म्हणून। आणि आता डोक्याच्या वर चाललेलं आहे हे सगळं, त्याच्यामुळे आम्ही बोलतोय, बाकी काय नाही। आणि समजून घ्या ना सगळं। आणि बोरिंगचं पाणी हे सगळ्यांसाठी वापरायला द्या ना, दगडं बिगडं टाकू नका त्याच्यावरती। लहान मुलं आहेत, पावसाळ्यात ते सगळं ओढा त्यांनी कॅप्चर केलेला आहे सर, सगळा ओढा। आणि आमच्या बाजूनी बघा सगळी माती वाहून गेलेली आहे, जमिनीची बांध फुटलेले आहेत, मग आम्हाला बोलावं लागतंच ना। मी गोरखनाथ दगडू पिंजारी पुळकोटी येथील शेतकरी असून गंगोती पुळकोटी हा जो ओढा आहे त्या ओढ्याच्या बाजूला दक्षिणेला
आणि उत्तरेला असे शेतकरी आहेत. तर दक्षिणेच्या शेतकऱ्यांनी बाळू जगन्नाथ गलंडे, आबाजी जगन्नाथ गलंडे, मल्हारी गलंडे आणि जयाप्पा गलंडे यांनी अनधिकृतपणे शासनाच्या ओढ्याच्या जमिनीमध्ये शिरकाव करून विहिरी पाडलेत आणि विहिरी पाडून आजूबाजूची जमीन ही उपजाऊ करण्यासाठी, झाडं लावण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि संपूर्ण कचरा ओढ्याच्या पात्रात टाकला आहे. त्यामुळं पात्र उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. बाजूला उत्तरेला जी जमीन आहे ती संपूर्ण पावसामध्ये पावसाच्या पाण्याच्या लोटामुळे वाहून जाईल. तर याची शासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी की जेणेकरून आम्हाला आमच्यावर अन्याय होतोय आणि तो अन्यायाचा न्याय मिळण्यासाठी आमची ही शासनाकडे तक्रार आहे. शासनाने त्याचं निवारण करण्यात यावं. त्यामुळं काय झालं आहे, पाण्याची कमतरता जास्त प्रमाणात असते आणि पाण्याच्या कमतरतेमुळे काय होतं, माणूस येतो आणि ह्या वड्यामध्ये सार्वजनिक हापसा शासनाचा हापसा असल्यामुळं तर लोकांची गर्दी असते आणि ये जा असते, लहान मुलं असते. ती माणूस जर एखादं बाय माणूस जर यायचं म्हटलं येतं तर त्याच्यासंग लहान मुलं असते आणि त्या लहान मुलासंग जर समजा हे असं जर बाजूने तुम्ही तकडे हे करून दाखवा, असं जर खड्डं जर समजा जर पडलं असलं, असं जर खड्डं जर असतील तर मुलगा जर एखादं लहान मूल जर पडलं तर ती काय ती केवढ्याला ती पडल. बरं, सार्वजनिक हे हापसा शासनाचा हापसा आहे त्याच्या भोवतीने ते ढिगारा दाखवा सगळं. ती शासनाचा जो हापसा आहे त्याच्या भोवती सगळं दगडानं ती व्यापून टाकलंय. माणसाने बाया माणूस येतंय, रात्री येतंय, दिवसा येतंय, त्या माणसाने पाण्याचं काय केलं पाहिजे. बरं, कुठली शासनाची स्कीम त्यांच्या इथंपर्यंत आलेली नाही आणि त्या माणसाने जर लहान मुलं जर समजा त्याच्या बाया माणूस येतंय पाण्याला, गडी माणूस येत नाही, बाया माणूस जर समजा पाण्याला जर आल्यानंतर हे तर जर समजा त्यांच्यासंग लहान मुलं असते आणि जर समजा लहान मूल जर समजा असल्या खड्ड्यातनी जर पडलं तर मागणी फक्त एवढीच आहे की जे सार्वजनिक पाण्याचे जे स्रोत आहे तर फक्त त्यांनी पटांगण करावं आणि असे खड्डं जे आहेत ते सगळं भरून घ्यावं आणि कुठली भविष्यात कधीही हानी होऊ नये ह्याची काळजी फक्त घेतली पाहिजे. बाकी आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे नाल्या वगैरे वाड्या वगैरेचं जे पाणी येतंय ती पाणी जाणार कुठं, प्रत्येकाच्या रानात जाणार, बांध फुटणार, शेती वाहून जाणार. त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणून जे पाणी वरनं येतंय ते सरळ त्यांनी त्या पाणी पात्र जाण्यासाठी त्यांनी भाग मोकळा करावा, हीच आमची फक्त विनंती आहे. बाकी आम्ही त्यांना कुठली आणि जर त्यांना आम्ही एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, त्यांना कोणती ऐकण्याची कॅपॅसिटी त्यांची नाही. ती म्हणते ते आम्ही करू ठीक आहे, ह्याच्याकडे शासन लक्ष देईल का हे आम्हाला अपेक्षा आहे. किती बरं का साहेब, हे आमचा गंगोतीवरून येणारा वाडा आहे आणि ह्या वाड्यात ह्या बाजूला आमच्या जमिनी आहेत आणि ह्या बाजूला त्या गलंडे कंपनीच्या जमिनी आहेत. त्या लोकांनी पूर्ण वड्याच्या पात्रामध्ये विहिरी पाडून अतिक्रमणमध्ये पूर्ण 80% वाडा कव्हर केला आहे आणि पूर्ण 80% वाडा कव्हर केल्यामुळं आमच्या जमिनींना धोका आहे. आमच्या जमिनीत जास्त पाऊस आला, जास्त वाड्याला पाणी आलं तर आमच्या जमिनी खचून जाण्याचा धोका आहे आणि ह्या 3 ते 4 मालकांनी वाड्यात विहिरी पाडून पूर्ण वाडापात्र मुजवून टाकलेलं, पाणी जायला वाटच ठेवलेलं नाही. दुसरी गोष्ट, इथं पंचायत समितीतर्फे 40 वर्षापासूनचा हा हातपंप हापसा आहे. हा इथल्या वस्तीच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून इथं हा हापसा शासनानं दिलेला आहे. तर ह्या हापशावरती सुद्धा ती लोक पूर्ण कब्जा करायचा प्रयत्न करतात आणि पूर्ण हापशाच्या बाजूनी दगड वगैरे टाकून पूर्ण त्यांनी हापशावर कब्जाच केला आहे. हापशावर जायला वाटच ठेवलेलं नाही. तर इथं लहान मुलं बायका पाण्यासाठी येतात. ते आता तुम्ही व्हिडिओ काढला आहे, त्या मुलगा कसा मगाशी बांधावरून वर चढून गेला, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलंच. दुसरी गोष्ट, इथं वड्यातलं पात्रातलं त्यांनी सगळं मटेरियल, वाळू, माती उचलून त्यांची रानं भरली. तर ही अतिक्रमणमधलं वाळू उपसा करणं किंवा ह्याच्यावर शासन कारवाई करणार का आणि कधी करणार, ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे. मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.